नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. श्रीरामपुरात रासपच्या युवा जोडो संकल्प अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. अहिल्यानगर जिल्हा युवा संवाद दौरा दिमाखात संपन्न. राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा जोडो संकल्प अभियान अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा युवा संवाद दौऱ्याचा कार्यक्रम श्रीरामपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या दौऱ्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधत पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष अजित पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच पक्षाचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद पाटील, प्रदेश सचिव सय्यद बाबा शेख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नानासाहेब जुंधारे, परमेश्वर पुजारी, ॲडव्होकेट आशुतोष जाधव पाटील, उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष तसेच सुवर्णाताई जरहाड पाटील, प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अमोल साबणे यांनी केलंय. यावेळी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष इनायत अत्तार, शहर अध्यक्ष संदीप विश्वंभर, तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढाकणे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शकील पठाण, रासप नेते वाल्मिकदादा भोकरे, डॉक्टर सुनील चिंदे, दत्तात्रय कचरे, रमेश वरकटे, विलासदादा सैदोरे, राहुरी तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा नरवडे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष बिलालभाई शेख, विशाल नगरे, पप्पू पाटोळे, विनोद राशीनकर, रभाजी खेमनर, भगवान करवर यांच्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील रासपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या. या बैठकीदरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला चालना देण्यासाठी विविध पदांवर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सरपंच दत्तात्रय गवते यांची अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच युवक आघाडीमध्ये युवक अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी गणेश वाकडे, युवक अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी तुषार महिरे व राहाता तालुका युवक तालुकाध्यक्षपदी अक्षय मासाळ यांच्या नव्यानं नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नूतन पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून आगामी काळात पक्षाची विचारधारा तळागाळातील युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच संघटन मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. युवा जोडो संकल्प अभियान अंतर्गत युवकांना संघटित करून त्यांना सामाजिक व राजकीय प्रवाहात सक्रिय करण्यासाठी सहभागी करून घेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. श्रीरामपूर येथे पार पडलेल्या या युवा संवाद दौऱ्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक आघाडीला नव्या जोमानं बळकटी मिळणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. SR24 न्यूज साठी प्रतिनिधी रंगनाथ तमनर, श्रीरामपूर. विकासासाठी म्हणजे मेट्रो जोडणे असू दे किंवा रस्त्याचं दळणवळण साधन जलद गतीनं व्हावे यासाठी विकासाचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलंच पाहिजे आणि आमचा पक्ष देखील त्या विकासाचे जे कामं होत आहेत त्या विकासाला कुठेही अडचणी येईल किंवा विकासाच्या विरोधात आमची भूमिका निश्चित नाही. सगळ्याच राजकीय पक्षांची भूमिका ही जनतेसोबत जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी असेल त्याच पद्धतीने आम्ही देखील आहे. पण या राज्यातला शेतकरी आजही मेटाकुटीला आलेला आहे. शेतकऱ्यांचे कर्जमाफी तुम्ही जाहीर केली 2 लाखापर्यंत, ती सुद्धा काही लोकांपर्यंत मिळत नाही. तर अनेक जाचक गोष्टी आहेत. या सगळ्याचा विचार करून शेतकऱ्यांना कर्जमाफी झाला पाहिजे. मुळात शेतकरी सुजलाम झाला, देशाचा पोशिंदा शेतकरी होतो. या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले, युवकांच्या हाताला रोजगार मिळाला तर या गोष्टीचा फायदा होईल. म्हणजे दळणवळणाचं साधन झालं पण शेतकऱ्याचा शेतमाल भावच त्या रस्त्यावरून न्यायला शेतात काही पिकलंच नाही तर त्या रस्त्यानं काय देऊ. मेट्रो निर्माण झाली, चांगली गोष्ट आहे. मेट्रोनं प्रवास जलद होईल. परंतु मेट्रोनं प्रवास करण्यासाठी आमच्या इथल्या तरुणाला नाशिकला जॉब लागला पाहिजे ना. त्यासाठी तरुणांच्या हाताला खऱ्या अर्थानं तुम्ही जी भूमिका 2014ला सांगून सत्तेत आला की महागाई कमी करून तरुणांच्या हाताला रोजगार देऊ, हे करताना दिसत नाही ना. म्हणून तरुण पेटून उठतोय. तरुणाला झोळ संबोधल्यानंतर तरुण पेटून उठला. देशाच्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. हे तरुणांमध्ये एक जागृती आहे. तरुणांमध्ये पुन्हा लढण्याचं बळ. आज क्रांती दिन आहे. निश्चित क्रांती घडवण्यासाठी तरुण तयार होतोय. आज तरुणातला आत्मविश्वास वाढणं हे प्रामुख्यानं जाणवतं.